मंडळी नमस्कार. मंडळी, राज्याचे आणखी एक मंत्री आपल्या कारणामुळे किंवा आपल्या स्वतःच्या कृत्यामुळे अडचणीत आले आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात ही क्लिप जी आहे ही कथित आहे, त्याची पुष्टी आम्ही करत नाही किंवा कोणीच करत नाही आहे. कोणतंही माध्यम जे दाखवतं आहे त्याची पुष्टी करत नाही आहे. त्याच्यामध्ये तेच आहेत की नाही हे देखील अद्याप सिद्ध व्हायचं आहे. मात्र त्यांचं नाव ज्या अर्थी समोर आलेलं आहे आणि ते आल्यानंतर कित्येक तास उलटून गेल्यानंतर त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही किंवा आपल्यावरचे आरोप जे आहेत ते नाकारलेले देखील नाहीत. त्या अर्थी त्यांचा त्या विषयाशी कुठेतरी संबंध आहे हे निश्चितपणे आहे. आता विषय काय आहे तर एका तृतीयपंथी माणसाशी किंवा व्यक्तीशी, ज्याला माणूस म्हणूया आपण किंवा व्यक्ती म्हणूया, त्याच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करताना ते कथितरित्या दिसत आहेत. ते केले आहेत नाही केलेत आपल्याला माहिती नाही, परंतु ते दिसत आहेत त्या क्लिपमध्ये. आणि ती क्लिप जी आहे ती त्यांच्या शासकीय निवासस्थानी तयार करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ते मद्य दिसतं आहे, सामिष जेवण दिसतं आहे. अर्थात मद्य सामिष जेवण आत्ताच्या घडीला काय फार मोठी आक्षेपार्ह गोष्ट राहिलेली नाही. मात्र जर एका तृतीयपंथीयासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करताना ते दिसत असतील तर अशोक खरात प्रकरण एकीकडे ताजं असताना त्याचबरोबर आपल्या स्वीय सहाय्यकावरती लाच घेतल्याचा आरोप ताजा असताना त्यांनी अशा पद्धतीने गुंतावं हा विषय फार गंभीर आहे. त्यांना कलंक देणारा आहे, त्यांच्या पक्षाला कलंक देणारा आहे, त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळाला देखील कलंक देणारा आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मंत्री कोण आहेत तर ते आहेत नरहरी झिरवाळ. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे ते मंत्री आहेत. त्यांच्या पीएला किंवा त्यांच्या कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला लाच घेताना साधारणपणे 2 महिन्यापूर्वीच पकडलं गेलं होतं. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना होण्याच्या सुरुवातीला ही घटना घडली होती. त्यावरती मोठा गदारोळ होणं अपेक्षित होतं अधिवेशनामध्ये, मात्र प्रत्यक्षामध्ये तसा काय तो झालेला पाहायला मिळालेला नाही. मात्र अधिवेशन संपण्याच्या दिवशी म्हणजे 25 मार्चला म्हणजे कालच हा प्रकार समोर आलेला आहे. आणि हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांची गच्छंती आता जवळपास निश्चित आहे, कारण हा विषय दुसरा त्यांच्यासमोर आलेला आहे. पक्षाला हे परवडणारं नाही. आधी धनंजय मुंडे गेले एका वेगळ्या कारणाकरता, नंतर माणिकराव कोकाटे गेले आणि आता नरहरी झिरवाळ. एकाच पक्षाचे सलग 3 मंत्री अशा पद्धतीनं बाहेर जाणं सरकारची तर बदनामी आहेच, पण त्या पक्षाची मोठी बदनामी आहे. यावरती तो पक्ष काय करतो ते पाहायचं, मुख्यमंत्री आता काय करतात ते पाहायचं. त्यांचा राजीनामा घेतात का की त्यांना परस्पर मंत्रिमंडळातून बडतर्फ करतात हे पाहावं लागेल. मात्र या पद्धतीने आपली नीतिमत्ता किती घसरलेली आहे हे या निमित्ताने पाहायला मिळतं आहे आपल्याला.